धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत बघायचे आहेत आपल्याला. जसं आता आपण युनिट 5 पासून बघतोय प्रत्येक गोष्टीचे समाजशास्त्रीय सिद्धांत. म्हणजे स्तरीकरणाचे समाजशास्त्रीय सिद्धांत बघितले, कार्याचे समाजशास्त्रीय सिद्धांत बघितले, राजकारणाशी रिलेटेड समाजशास्त्रीय सिद्धांत बघितले, तसंच धर्माशी निगडीत पण समाजशास्त्रीय सिद्धांत बघायचे आहेत आपल्याला. ओके राईट. आणि त्याच्याबरोबरच मग ते बघू काय काय सिद्धांत आहेत. पण सिद्धांतांविषयी चर्चा करायची झाली तर ऑलरेडी आपण काही सिद्धांत बघितले आहेत का धर्माविषयीचे या अगोदर? धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत कुठेतरी बघितले आहेत म्हणजे पर्टिक्युलरली धर्म या टॉपिकच्या हेडिंग खाली नाही बघितले आहेत, पण कोणीतरी काहीतरी आम्हाला सांगत गेलंय आतापर्यंत. तर कुठे कुठे बघितले? म्हणजे जे जे लोक धर्माबद्दल बोलतात त्यांच्या सगळ्यांबद्दल आपण काही ना काही बघितलंय. मार्क्स पण बोलतोय, बरोबर. मार्क्स हा एक प्रकारे धर्म हा चुकीच्या गोष्टीसाठी आहे असं म्हणून डिस्कशन केलंय. डुर्खिमचं बघितलंय. डुर्खिम म्हणतो की धर्म हा काय करतो, सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याचं काम करतो. म्हणजे धर्माची पॉझिटिव्ह बाजू आहे इथे डुर्खिमचे डिस्कशन. त्याच्यानंतर अजून कोणाबद्दल वेबर काय बोललाय का धर्माबद्दल? वेबर तर बोललाच आहे ना धर्माबद्दल, राईट. हां, प्रोटेस्टंट नीतितत्व सांगितली आहे, बरोबर. प्रोटेस्टंट नीतितत्व म्हणजे धर्म हे एक प्रकारे चांगलीच गोष्ट आहे. परत अजून पार्सन्सचं पण डिस्कशन करू शकतो. कार्यात्मकता धर्माची बघितली पार्सन्समध्ये आपण, बरोबर. अजून हां, प्रकट आणि अप्रकट हे मर्टन सांगतो आम्हाला धर्माचं. बस, मग धर्माचे अजून वेगळे काय सिद्धांत असणार आहे? तो हे तर सगळे सिद्धांत ऑलरेडी बघितलेत आपण धर्माविषयीचे. पण याच्या व्यतिरिक्त अजून काही सिद्धांत आहेत धर्माचे. ओके, जसे की उदाहरणार्थ आपल्याला इथे तुम्हाला नावच दिलेले आहेत आत्मवाद, ॲनिमिझम. आता हा पण एक सिद्धांत म्हणजे धर्माच्या सिद्धांतांमध्ये जे आपण बघितले त्याच्या व्यतिरिक्त इतर सिद्धांत पण कोणत्या कॅटेगरीत? तर धर्माचं मूळ कुठे आहे, म्हणजे धर्माची सुरुवात कुठून झाली त्याच्याबद्दलची चर्चा करणारे पण काही सिद्धांत आहेत. येते लक्षात की धर्म कुठून आला सर? समाजात जेव्हा धर्माविषयीची चर्चा करायला जातो तर धर्माची ही सुरुवात कुठून झाली समाजात याची चर्चा आहे. मग त्याच्याबद्दलच आपल्याला डिस्कशन करायचं आहे की आत्मवाद काय आहे, एकतत्ववाद काय आहे, बहुतत्ववाद काय आहे, हे सगळं. ओके, पण हेच धर्माचे प्रकार पण आहेत, बरोबर. तर मूळ किंवा सुरुवात हे सिद्धांतांमध्ये बघूच, पण याच्या सोबतच आपल्याला याच्यातूनच धर्माचे किंवा धार्मिक पंथांचे प्रकार पण दिसतात. तर ते प्रकार पण डिस्कस करू मग. म्हणजे जसं जसं काळानुरूप धर्म पुढे सरकतो तसं तसं हे प्रकार पडत जातात धर्माचे. धर्माचं स्वरूप बदलत जातं, धर्माचं महत्व कमी होत नाही. झालंय का कमी? तुम्ही विचार करा. आजच्या काळात म्हणजे आपण 21व्या शतकात राहतोय, धर्माचं महत्व कमी झालंय का? बऱ्याच वेळा पाश्चिमात्य समाजात सुद्धा आणि भारतीय समाजात सुद्धा बऱ्याच वेळा अशा केसेस झाल्या किंवा अशा घटना घडत गेल्या की लोकांना वाटलं की आता याच्यानंतर धर्म संपेल किंवा धर्माचं अस्तित्व संपून जाईल. पण असं झालंच नाही आजपर्यंत, राईट. धर्माचं अस्तित्व संपलं नाही, पण धर्माचं स्वरूप बदलून गेलं. आणि मग ते बदललेलं स्वरूप सगळ्या लोकांनी स्वीकारलं. म्हणजे जेव्हा आधुनिकता आली, एक उदाहरण घेऊ आपण आधुनिकतेचं उदाहरण, पाश्चिमात्य समाजात असेल किंवा आपल्या समाजात असेल. आधुनिकता आल्यानंतर जेव्हा आपण ऑगस्ट कॉमने 3 टप्पे सांगितले आम्हाला, आठवतंय का? ऑगस्ट कॉमने सामाजिक बदलाच्या 3 अवस्था सांगितल्या होत्या. बघितल्या आहेत का आपण? आठवताय का? सामाजिक बदलाच्या 3 अवस्था. पहिली अवस्था कुठली होती समाजाची? धार्मिक होती. थिओलॉजिकल स्टेट, धार्मिक अवस्था पहिली होती. धार्मिक अवस्थेनंतर तत्वज्ञानिक अवस्था आली, फिलॉसॉफिकल स्टेट आली, बरोबर, राईट. त्यालाच मेटाफिजिकल स्टेट पण म्हटलं ऑगस्ट कॉम याने, बरोबर. म्हणजे धर्माची जागा तत्वज्ञानाने घेतली. म्हणजे थोडक्यात ज्या प्रश्नांची उत्तरं धर्म देत होता पूर्वीच्या काळात, त्या प्रश्नांची उत्तरं आता तत्वज्ञान तार्किक क्षमतेने देण्यात आली. येते का लक्षात? हे कधी झालं? हे मॉडर्निटीच्या वेळेस, आधुनिकता जेव्हा युरोपात आली तेव्हा. त्या तार्किकतेनंतर तार्किकतेची जागा पुढे घेतली विज्ञानाने, असं ऑगस्ट कॉम म्हणतो. म्हणजे ऑगस्ट कॉमच्या म्हणण्यानुसार धर्माची जागा तार्किक विचारांनी घेतली, तार्किक विचाराची जागा विज्ञानाने घेतली, आणि आज विज्ञान सुरू आहे. तो ह्या 3 अवस्था आहे, बरोबर. म्हणजे मग ऑगस्ट कॉमच्या म्हणण्यानुसार धर्म संपला.
ज्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला धर्म देत होता त्या प्रश्नांची उत्तरं आज विज्ञान द्यायला सुरुवात करतोय आम्हाला. बरोबर. म्हणजे सफरचंद खाली पडतंय तर ते कुठल्या तरी देवाने पाडलंय असं नाहीये. बरोबर, राईट. तर आम्हाला त्याची उत्तरं मिळाली. म्हणजे जे असे आम्ही स्लोगन वापरतो, देवाची करणी आणि नारळात पाणी. बरोबर. ती काय देवाची करणी नाहीये. नारळात पाण्याचे वैज्ञानिक उत्तर सापडले आम्हाला, की नारळ या फळामध्ये पाणी कसं तयार होतं किंवा असं त्याच्यात काय काय कॅरेक्टरिस्टिक आहे. मग ज्या वेळेस आमच्या ज्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळत नव्हती ती उत्तरं विज्ञानाने द्यायला सुरुवात केली तेव्हा धर्म संपला, असं ऑगस्ट कॉमचं म्हणणं आहे. पण मग खरंच आज धर्म संपलाय का? विज्ञान तर आहेच आज, रादर आम्ही विज्ञानाच्याही पुढे गेलो आज. बरोबर. पण मग धर्म तर काही संपलेलं नाहीये. म्हणजे ऑगस्ट कॉम चुकीचा ठरलाय, येते लक्षात. पण धर्माचं स्वरूप बदललेलं आहे, राईट. आणि ते नवीन जे बदललेलं स्वरूप आहे कदाचित ते आम्हाला आवडायला लागलंय, म्हणून मग धर्माचं अस्तित्व आज पण टिकून आहे. मग याचे उदाहरण सिंपल आज आपण बघतो. रामदेव बाबा, बरोबर, राईट. पतंजली योगपीठ, त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार केला योगाच्या माध्यमातून. बरोबर. विपश्यना ऐकलंय तुम्ही नाव, सत्यनारायणजी गोयंका. बरोबर, राईट. तो त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार केला किंवा धर्माचा अर्थ त्यांनी स्वतः त्यांच्या पद्धतीने लावला. रादर हे तर आजचे लोक आहेत. बुद्ध, बरोबर, त्याला आपण एक वेगळं धर्म करून टाकलं. पण बुद्धांचे जे विचार होते ते काय होते? त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं होतं एनलाइटनमेंट कशी होईल तुमची. बरोबर. त्यांनी सांगितलं होतं काय? आशा, अपेक्षा, आकांक्षा ही जे तुम्ही करता, डिझायर इज दी कॉज ऑफ सॉरो. बरोबर. दुःखाचं प्रमुख कारण हे तुमच्या इच्छा आहेत, आशा अपेक्षा आहेत, हे बुद्धाने सांगितलं. पण आता बुद्धालाच आम्ही धर्म बनवून टाकलं. बरोबर. भारतीय समाजात तोच तर प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? की जेव्हा जेव्हा धर्माच्या चुकीच्या बाजू दाखवायचा प्रयत्न केला गेला, बरोबर, आणि धर्म खरा काय आहे ते दाखवायचा प्रयत्न ज्यांच्याकडनं केला गेला त्यांनाच धर्म बनवून टाकलं गेलं. बरोबर, राईट. हां, ते ओ माय गॉड मध्ये वाक्य आहे, आपण ते बोललो बऱ्याच वेळा, राईट, की लोगों से उनका धर्म मत छीनो, अगर लोगों से उनका धर्म छीनोगे तो वो तुम्हें ही अपना धर्म बना लेंगे. येते लक्षात? तेच झालंय भारतीय समाजात. येते लक्षात? म्हणजे आम्ही जे संत महात्मे होते, आमचे संत परंपरा, कितीतरी उदाहरण घेता येतील ना. बुद्धाचं उदाहरण घेऊ, संत महाराष्ट्राची संत परंपरा. संतांनी असं सांगितलंय का कुठल्या संतांनी माझे मंदिर बांधा आणि माझी पूजा करा, माझी यात्रा काढा, माझा रथ काढा, असं काहीच सांगितलं नाही. उलट ते जी धर्माची खरी शिकवण होती ते सांगत होते. पण आम्ही त्यांनाच आता धर्म बनवलंय आमचं. आता हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे डिबेटचा विषय असेल. आपण चूक बरोबर ठरवत नाही. मी सांगितलं तुम्हाला, सोशिओलॉजीमध्ये आपण फक्त घटना काय घडतायत त्याचा अभ्यास करतो. त्या घटना चुकीच्या आहेत का बरोबर आहेत त्याचा ते आपण मत बनवत नाही. ठीक आहे. सोशिओलॉजिस्टचं काम ते नाही. आपण सामाजिक वास्तविकता अभ्यासतो फक्त. ती चांगली आहे का वाईट आहे ते ज्याचं त्याचं जो तो ठरवेल, राईट. पण हे कशामुळे झालं, कसं झालं, तो त्याच्यामुळे भारतीय समाजातलं असं गणित आहे की धर्माचं स्थान कधीच ढासळत नाही. धर्म हा वेगवेगळ्या स्वरूपात नावारूपाला येऊनच जातो. हे भारतीय समाजाचं मूळ आहे की जे पाश्चिमात्य समाजात नाही. पाश्चिमात्य समाजात आजच्या घडीला जो धर्म आहे तो पूर्णपणे खाजगी जीवनाचा भाग बनून राहिलेला आहे. येते लक्षात? धर्म पाश्चिमात्य समाजात पूर्णपणे खाजगी जीवनाचा भाग आहे, पब्लिक लाईफचा भाग नाही धर्म. तुम्ही कधी बघितलंय का की ट्रम्पने धर्माच्या नावाने मतं मागितलेत? म्हणजे त्यांना माहिती आहे ना की त्यांच्या समाजामध्ये धर्माला समाजात स्थान नाही, वैयक्तिक आयुष्यात स्थान असेल. ते ज्याचं असेल त्याने त्याचं ठरवावं, किती प्रमाणात असेल आणि किती नाही. हे पाश्चिमात्य समाजात होतं. पण भारतीय समाजात कितीही प्रयत्न केला, सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केला, विरोधकांनी प्रयत्न केला, कोणीही प्रयत्न केला इतिहासापासून आजपर्यंत, तरी धर्म संपलेला नाही. बरोबर. म्हणजे हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे. हिंदू धर्मीय संपवण्याचा प्रयत्न बऱ्याच शासकांनी केला, मुस्लिम धर्म संपवण्याचा प्रयत्न बऱ्याच शासकांनी केला, पण संपलाय का? संपलेलं नाही. ख्रिश्चन संपवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच शासकांनी, संपलेलं नाही. कोणी असो ते इतिहासातले, धर्म संपत नाही. भारतीय समाजाचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की भारतीय समाजात धर्म कधीच संपत नाही. नवीन
स्वरूप बदलून नावारूपाला येतो धर्म. ओके. आणि म्हणून मग हे प्रकार पडत जातात सगळे, जे आपण हा दुसरा पॉइंट आहे, संप्रदाय, पंथ, उपासना पद्धती. ओके. सेक्ट आणि कल्ट, संप्रदाय आणि पंथ. आता तुम्ही ऐकलं असेल वारकरी संप्रदाय, ऐकले का ना? बरोबर, राईट. म्हणजे हे काय परत, हे पण धर्माचं प्रकटीकरणच आहे ना एक प्रकारे. वारीला चाललोय बाबा, राईट. तो कोणी सांगितलंय का आम्हाला? नाही, पण आम्ही जॉईन करतोय, आम्हाला आमचा स्वतःचा धर्म पाळण्याची ती पद्धत सापडली आहे. तो धर्माचं स्वरूप प्रत्येक व्यक्तीनुसार ट्विस्ट झालेला आहे, किंवा प्रत्येक व्यक्तीच्या उपलब्धतेनुसार धर्म अवेलेबल आहे. बरोबर. म्हणजे मला रोज पूजा करायला आवडत नाही. समजा आता माझी आई रोज सकाळी उठून पूजा अर्चा करते, अर्धा तास घालवते. मी म्हणतो तेवढ्या अर्धा तासात मी माझं सोशिओलॉजीचं काहीतरी वाचून टाकतो, हे करून टाकतो, ते करून टाकतो. मला काही पूजा अर्चा करायला आवडत नाही. पण मला रोज 10 मिनिटं शांत बसायला आवडतं, मेडिटेशन करायला आवडतं. मग माझ्यासाठी ते माझ्या धर्माचं स्वरूप आहे. आणि ते माझ्या जो धर्मगुरू आहे किंवा माझा जो देव आहे त्याला ते मान्य आहे. येते का लक्षात? राईट. असे काही नियमावली सांगितली आहे का की असं केलं तरच धर्माचं पालन केलेलं आहे? काही नियमावली नाही. म्हणजे याच्यात श्रेय, धर्म आजपर्यंत टिकून आहे याचं श्रेय भारतीय समाजात धर्मालाच दिलं पाहिजे. कारण धर्म जसा बदलायचा तसा बदलला. बरोबर. धर्माने नवीन आधुनिकता आत्मसात केली आणि म्हणून धर्म टिकून राहिला. जे आत्मसात करणार नाही ते मागे पडतील आणि संपतील. पण म्हणजे हे श्रेय लोकांचं नाहीये, समाजाचं नाहीये, हे श्रेय धर्माचंच आहे आमच्या. की आमच्या धर्मामध्ये, आणि मी एका धर्माबद्दल बोलत नाहीये, भारतीय समाजात जितके धर्म असतील सगळ्यांबद्दल बोलतोय. ठीक आहे. एका कुठल्याच विशिष्ट धर्माबद्दल नाहीये डिस्कशन आहे. तो सगळ्या धर्मांमध्ये चर्चा काय होते की धर्माचं स्वरूप किंवा धर्माच्या ज्या प्रीचिंग्स आहेत, प्रीचिंग ज्याला म्हणतो शिकवण, तर प्रत्येक धर्माची शिकवण प्रत्येक धर्मगुरूने वेगवेगळी सांगितली, ती लोकांनी आत्मसात केली. बरोबर. कोणी सांगितलं गणपतीला दूध पाजा. बरोबर. कोणी सांगितलं शंकराच्या पिंडीवर बेल व्हा. बरोबर. कोणी रुद्राक्ष बाबा तयार होतो, कोणी काय वेगळं तयार होतंय. तर हे आता होत जातील, कारण तुम्हाला धर्माचं स्वरूप जर फिक्स नाहीये तर त्याचा गैरफायदा पण घेतला जाईल ना बऱ्याच वेळा. राईट. म्हणजे बदलतं स्वरूप आहे, तर मग बदलतं स्वरूप कोणतं खरं ते मी सांगतो, मग लोक माझं ऐकायला लागतात. येस ऑर नो? राईट. मी किती खरं आहे खोटं आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही लोकांना. ओके. तो हे डिस्कशन आहे. तर त्याच्यामुळे धर्म जर आज भारतीय समाजात टिकून आहे तर याचं श्रेय धर्मालाच द्यावं लागेल, दुसरं तिसरं कोणालाच नाही. मग ते प्रकार बघायचे तिथे कुठे कुठले होतात आपल्याला. मग आपल्याला सी पॉइंट मध्ये काय बघायचंय की सर ठीक आहे, तुम्ही म्हटलं की धर्म टिकून राहतोय, 21व्या शतकात पण धर्म टिकून आहे. मग तेच चर्चा की आधुनिक समाजातील धर्म कसा आहे. मग जर धर्म टिकून आहे तर त्या धर्माने कधी विज्ञानाशी झगडा केला नाही का? केला असेल ना. बरोबर. केला असेल का? म्हणजे काय विज्ञानाशी झगडा केला नाही म्हणजे काय? की जो धर्म आहे तर धार्मिक, आता समजा काहीतरी मला सांगितलं की बाबा तुला आयुष्यात काहीतरी गडबड चालू आहे तुझ्या, तर ही पूजा करून टाक, ही पूजा केल्याने तुला हा XYZ देव प्रसन्न होईल आणि मग त्याच्याने तुझं सगळं सुरळीत होईल. बरोबर. मग माझा वैज्ञानिक विचार येतो, मी म्हणतो असं कुठे असतंय का? पूजा बिजा केल्याने काय माझं सगळं सुरळीत झालं असतं तर मग सगळ्या जगाने पूजा केल्या असत्या. मग मी लगेच तार्किक विचार लावायला सुरुवात केली. मग इथे झगडा आहे ना धर्म आणि विज्ञान परत. बरोबर. तो धर्म आणि विज्ञान यांच्यातलं जे द्वंद्व आहे ते धर्म आणि विज्ञानातलं द्वंद्व हे काही फक्त वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित नाहीये, ते सामाजिक आयुष्यात पण आहे. येतंय लक्षात? आणि सामाजिक आयुष्यात मग जे समाजातले महत्वाचे घटक आहेत म्हणजे राजकारणी आहेत, तर त्यांनाही वेळोवेळी कधी विज्ञानाची बाजू घ्यावी लागते, कधी धर्माची बाजू घ्यावी लागते. बॅलन्स ठेवावा लागतोय ना. बरोबर. कारण हा झगडा आहे. पण मग हा झगडा धर्म आणि विज्ञानात आहे असं आपण म्हणतो, पण मग असं कधीच झालं नाही ना आजपर्यंत. आताच आपण जे डिस्कशन केलं की विज्ञानाने पूर्ण झोपून टाकलं धर्माला किंवा धर्माने पूर्ण वाईपआउट करून टाकलं विज्ञानाला, असं कधीच झालं नाही. दोघी पॅरलली चालतायत आज सुद्धा. बरोबर. म्हणजे जेव्हा इस्रोचे सायंटिस्ट रॉकेट लॉन्च करण्याच्या अगोदर देवाची पूजा करतात, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ धर्म आणि विज्ञान
एकत्र चालतंय. येते का लक्षात? हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे, ते डिस्कस करायचं आहे. आणि हे काय फक्त भारतीय समाजाचं नाहीये, आईन्स्टाईन सांगून गेला आम्हाला. त्याचं वाक्य आहे पुढे, आपण बघू. आईन्स्टाईनने सांगितलंय. आईन्स्टाईन म्हणतो की सर, जो धर्म आहे, काय सांगितलंय आईन्स्टाईनने, की धर्माविना विज्ञान हे पांगळ आहे आणि विज्ञानाविना धर्म हा आंधळा आहे. हे आईन्स्टाईनचं वाक्य आहे. येते लक्षात? सांगू, पुढे सांगतो, काही काळजी करू नका. आता फक्त मोनोलॉग आहे का, ठीक आहे? बाकी पुढे आहे सगळं हे. तो धर्म आणि विज्ञानाची इतकी जोरात सांगड आईन्स्टाईननेच सांगितली आम्हाला. मग आता आईन्स्टाईनच सांगतोय म्हटल्यावर दुसऱ्या कोणाच्या प्रमाणाची गरजच नाही आम्हाला की धर्म आणि विज्ञानाचं भांडण आहे म्हणून. भांडण नाही. बऱ्याचशा प्रश्नांची वैज्ञानातली उत्तरं धर्मामध्ये मिळतात, बरोबर? आणि बऱ्याच धार्मिक गोष्टींचं जस्टिफिकेशन विज्ञान देतं, बरोबर आहे का? राईट. उदाहरण घेऊ आपण. म्हणजे काय उदाहरण घेणार? आता ते उदाहरण मागे सांगितलं ना, की जेवायला बसलो रात्री, ताट ओवाळायचं, ताटावर पाणी फिरवायचं, बरोबर? सांगितलं होतं ना मी तुम्हाला. नसेल सांगितलं तर सांगतो. आता समजा पूर्वीची प्रथा काय होती आम्ही, आता ते पूजा अर्चेपुरतं मर्यादित राहिलंय. काय की तुम्ही पूजा केलं आणि देवाला नैवेद्य दाखवतो. आपण नैवेद्य दाखवलं, नैवेद्य ठेवतो. आपण काय करतो, खाली चौकोन करतो, पाण्याने चौकट करतो, मग त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवतो, मग त्याच्यावर पाणी ओवाळतो आणि मग नमस्कार करतो. हे आपण म्हणतो हे काय, हे धर्म आहे. याच्या मागे विज्ञान आहे. जेवताना पण म्हातारे लोक तुम्ही जर बघितले तर पूर्ण ताट ओवाळतात आणि मग अन्न हे पूर्ण ब्रह्म वगैरे वगैरे म्हणून मग जेवायची सुरुवात करतात. अन्न पूर्ण ब्रह्म आहेच. प्रॉब्लेम हा आहे की ते तुम्ही पाणी का बरं ओवाळताय रोजच्या ताटाला पण? कारण याचं मग धर्माच्या, मी म्हणलं ना, धर्माच्या कृतीला जस्टिफाय करण्याचं काम विज्ञान करतं. येते लक्षात? तर पूर्वीची मातीची घरं असायची. मग मातीच्या घरात खाली बसायचो जेवायला, तर आजूबाजूची धूळ तुमच्या ताटात जाईल, त्याच्यामुळे आम्ही आजूबाजूला पाणी मारायचो. हे लॉजिक आहे त्याच्या मागे, हे विज्ञान आहे त्याच्या मागचं. येते लक्षात? तो हे विज्ञानाने आमचा धर्म जस्टिफाय केला. तसंच विज्ञानाचे जे अडलेले काही प्रश्न आहेत ते बऱ्याच वेळा धर्मात उत्तर मिळतात आम्हाला त्याची. अशी भरपूर उदाहरणं पण आहेत, बरोबर? महाभारतात कितीतरी उदाहरणं मिळतात आम्हाला, बरोबर? कृष्णाने जे सगळं सांगितलं गीता महाभारताच्या वेळेस, त्याच्यात आम्हाला बऱ्याचशा वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरं मिळतात आमची, राईट? सो त्याच्यामुळे धर्म आणि विज्ञान हे सोबत चालत असतात. हे कधीच असं होत नाही की एक दुसऱ्यावर कुरघोडी करतोय किंवा एकाचं महत्व कमी होतंय आणि दुसऱ्याचं महत्व वाढतंय, असं होत नसतंय. हे डिस्कस करायचं इथे धर्म आणि विज्ञानामध्ये. पण मग तरी सुद्धा धर्म आणि विज्ञान सोबत चालतात, बरोबर आहे? धर्माचं महत्व कमी झालं नाही, बरोबर आहे? पण मग आमच्या संविधानात, आमच्या संविधानातच नाही, जगभरात एक तत्व पाळलं जातं. त्या तत्वाचं नाव आहे धर्मनिरपेक्षता, बरोबर? का पाळलं जातं? जर धर्माचं महत्व कमी होत नाहीये, बरोबर? एक धर्म असो, दुसरा असो, तिसरा असो, ज्या देशात एक किंवा दोनच धर्म आहेत त्यांच्याबद्दलची चर्चा नाही हो. पण ज्या देशात 4, 5, 6, 7 धर्म आहेत, म्हणजे की भारत देश, बरोबर? तर ज्या देशात एकापेक्षा जास्त धर्म आहेत, रादर 2-3 पेक्षा जास्त धर्म आहेत, त्या देशात प्रॉब्लेम काय होईल? जर धर्माचं महत्व, कुठल्याच धर्माचं महत्व कमी होत नाहीये, तर धर्म एकमेकांना क्लॅश करतीलच ना, बरोबर? मग तुझी शिकवण, तुझ्या धर्माची शिकवण योग्य का माझ्या धर्माची शिकवण योग्य? तुझा धर्म श्रेष्ठ का माझा धर्म श्रेष्ठ? ही भांडणं माणसांमध्ये होणार, कारण महत्व कमी होत नाहीये कुठल्याच धर्माचं. मग हे भांडण होऊ नये आणि प्लस धर्माचं महत्व पण टिकून राहिलं पाहिजे, याच्यासाठी हे तत्व येतं धर्मनिरपेक्षता. ठीक आहे? काय सांगतं धर्मनिरपेक्षता? की कुठल्याही एकाच धर्माला महत्व देता कामा नये. गरजेपेक्षा जास्त महत्व द्यायचं नाही एकाच धर्माला, बरोबर? कोण महत्व देणार नाही? राज्य व्यवस्था, बरोबर? राज्य व्यवस्था सर्व धर्म समभाव या हिशोबाने चालेल. येते लक्षात? सर्व धर्मांना समान मानून राज्यव्यवस्था काम करेल, तिचे धर्मनिरपेक्षता तुमची, बरोबर?
आता याच्यात दोन शब्द येतात. धर्मनिरपेक्षता इथे माझ्या मते शब्द चुकलेला आहे. ठीक आहे, सिलेबसमध्ये देताना, माझं नाही, हे सिलेबसचं आहे, सिलेबसने दिलेलं आहे. ठीक आहे, तो याच्या ऐवजी धर्मनिरपेक्षता पण डिस्कस करायचंच आहे आपल्याला, पण धर्मनिरपेक्षतेला इंग्लिशमध्ये म्हणतात सेक्युलरिझम. बरोबर. पण इंग्लिशमध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर इथे काय आहे हे शब्द? सेक्युलरायझेशन. सेक्युलरायझेशनचा अर्थ असतो निधर्मीकरण. बरोबर. मग आता ह्या दोघं शब्दांमध्ये पण फरक आहे सर सामाजिक दृष्टिकोनातून. आम्ही पॉलिटी इकडे तिकडे जे सगळं शिकतो संविधानात, ते काय आहे? धर्मनिरपेक्षता आहे ना, निधर्मीकरण थोडी आहे. धर्मनिरपेक्षता आहे. सेक्युलरिझम म्हणतो ना आम्ही, सेक्युलरायझेशन थोडी म्हणतो. तो सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, ते बरोबर आहे. पण तुम्हाला युनिट 7 मध्ये पण दिलंय निधर्मीकरण. आता बघा, म्हणजे यांची डायकोटॉमी गडबड बघा यांची सिलेबसवाल्यांची. ठीक आहे, की तिकडे तुम्हाला सेक्युलरायझेशनचं निधर्मीकरण दिलंय आणि इथे सेक्युलरायझेशनचं धर्मनिरपेक्षता दिली आहे. राईट, हे अशी गडबड असते यांची लोकांची सिलेबसमध्ये. मराठीचा सिलेबस कोणी दिलाय? हा, राईट. तो ऐसा डिस्कशन है, मग ती डेप्थ नाही ना त्याच्यामुळे. बरोबर, तो प्रॉब्लेम येतो. पण ठीक आहे, एनिवेज आपल्याला समजलं ना, ते महत्वाचं आहे. तो सेक्युलरायझेशन यांनी इथे सांगितलेलं आहे निधर्मीकरण. पण निधर्मीकरण ज्या गावाचं नाव आहे त्या गावाला जात असताना धर्मनिरपेक्षता रस्त्यात लागणारच ना तुम्हाला. येस ऑर नो? धर्मनिरपेक्षतेला स्किप करून निधर्मीकरणाला नाही जाऊ शकत तुम्ही. निधर्मीकरण नावातच अर्थ आहे धर्माचं, धर्म संपणे, धर्म संपुष्टात येणे, निधर्मीकरण. आणि धर्मनिरपेक्षता सांगितलं मी की सर्व धर्म समभाव, सोप्या भाषेत. पण मग सर आत्ताच तर तुम्ही म्हटले की धर्म संपणार नाही. बरोबर, म्हणजे मग निधर्मीकरण संकल्पना ही कितपत महत्वाची आहे? तर ती तितकीच महत्वाची आहे जितकी साम्यवाद महत्वाची आहे. येते का लक्षात? म्हणजे आदर्शवादी. निधर्मीकरण ही संकल्पना आदर्शवादी आहे. निधर्मीकरणाच्या मार्गाला तुम्ही लागलेले असाल कदाचित, तुमचा समाज, पण निधर्मीकरण झालेलं आहे असं नाही. निधर्मीकरण का झालेलं नाहीये? कारण तुमच्या धर्माचं काळानुसार पुनरुज्जीवन होत आहे. येते लक्षात? धर्माचं काळानुसार पुनरुज्जीवन होत आहे. मग तेच डिस्कशन करू की धार्मिक पुनरुज्जीवनवाद काय असतो. रिलिजियस रिवायवलिझम, रिवायवल, धर्माचं पुनर्निर्मिती करणे, ते डिस्कशन करू की धर्माची पुनर्निर्मिती कशी होते सर. ओके, दॅट वी हॅव टू डिस्कस. आता धर्माची पुनर्निर्मिती जेव्हा होतीये, समजा आमच्या धर्माचं महत्व थोडं कमी होत चाललंय असं काही लोकांना वाटायला लागलं, आणि मग ते उठतात आणि धर्माचे पुनरुज्जीवीकरण करायला सुरुवात करतात. मंदिर यही बनाएंगे. बरोबर, राईट. धर्माचं पुनरुज्जीवन करता 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 कधी त्यांचा रस्ता मूलतत्ववादाकडे चालला जातो त्यांनाच समजत नाही. आता मूलतत्ववाद म्हणजे काय? फंडामेंटलिझम. मूलतत्ववाद आणि पुनरुज्जीवन याच्यामध्ये एक येतो, तो म्हणजे सांप्रदायिकता, कम्युनलिझम. ठीक आहे. सांप्रदायिकता मी सांगितलं सोसायटीच्या वेळेस तुम्हाला. काय असतं सांप्रदायिकता? सांप्रदायिकता म्हणजे सिंपल, माझा धर्म श्रेष्ठ तुझ्या धर्मापेक्षा, ही सांप्रदायिकता आहे. माय रिलीजन इज ग्रेटर दॅन युअर रिलीजन. बरोबर, इथपर्यंत ठीक आहे बुवा. माझा धर्म श्रेष्ठ आहे, मी त्याचं पालन करतोय, पण तुझा धर्म कनिष्ठ आहे हे सांगणं चुकीचं आहे ना. राईट. आणि माझा धर्म श्रेष्ठ आहे, तुझा धर्म कनिष्ठ आहे सॉरी, हे पटवून देण्यासाठी मग मला बऱ्याच वेळा हिंसक मार्ग वापरावा लागतो. आणि मग जेव्हा हिंसक मार्गाने मी माझ्या धर्माचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करतो आणि समाजावर लादायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो होतो मूलतत्ववाद. येते लक्षात? हिंसक मार्ग वापरले जातात, रिलीजियस फंडामेंटलिझम. बरोबर. म्हणजे धर्माच्या नावाने हत्या करणे, धर्माच्या नावाने बळी देणे, धर्माच्या नावाने दंगे करणे, धर्माच्या नावाने लूटमार करणे, हा मूलतत्ववाद आहे.
म्हणजे निगेटिव्ह कन्सेप्ट आहे फंडामेंटलिझम. रिलिजियस म्हणजे मी पूर्ण अंध झालोय, मला फक्त माझा धर्म 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 दिसतोय आणि त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे काहीही करून, बरोबर, कुठलेही मार्ग वापरेल मी, माझ्या धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे, सनदशीर मार्गाने जाणार नाही, सगळे चुकीचे मार्ग वापरेल. येते लक्षात? ओके, तो हे पण डिस्कशन करायचंय मग तुम्हाला की धार्मिक मूलतत्ववाद काय आहे, रिलिजियस फंडामेंटलिझम. डन.